नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे HK फिजिक्स। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच इनर्शियल फ्रेम अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची स्टडी करणार आहोत। तर जाणून घेऊया आधी की फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे असतं काय। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स? सो मित्रांनो, अ फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस विच डिफाइन्स द पोझिशन ऑफ पार्टिकल इन द 2 डायमेन्शनल और 3 डायमेन्शनल स्पेस। म्हणजे कोऑर्डिनेट ॲक्सेसची अशी सिस्टम की जी एखाद्या पार्टिकलची एक्झॅक्ट पोझिशन सांगते, जो पार्टिकल 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये असेल। म्हणजे बघा, एखादा पार्टिकल जर 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये असेल तर त्याची एक्झॅक्ट पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जी कोऑर्डिनेट ॲक्सिसची सिस्टम आपल्याला मदत करते त्याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स। सो मित्रांनो, देअर आर 2 टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स। First one is inertial frame of reference and another is non-inertial frame of reference. So the 2-dimensional or 3-dimensional coordinate system, spherical coordinate system, polar coordinate system are some examples or such as referred frame of references. म्हणजे सिंपली स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम किंवा पोलर कोऑर्डिनेट सिस्टम आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून रेफर्ड करू शकतो। तर जाणून घेऊया आपलं फर्स्ट इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स। सो मित्रांनो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे असतं काय? द नॉन एक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स वेअर द फ्रेम ऑफ रेफरन्स इज इटसेल्फ आयदर ॲट रेस्ट ऑर मूविंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी। म्हणजे असा फ्रेम का जो नॉन एक्सलरेटिंग राहील। आता नॉन एक्सलरेटिंग म्हणजे काय? तर तो फिक्स्ड राहील, स्टेडी राहील, म्हणजे त्याची v=0, देअर इज नो मोशन ऑफ फ्रेम। सो the non-accelerating frame of reference is called as inertial frame of reference where a frame of reference is either at rest म्हणजे तोच फ्रेम स्टेडी असेल किंवा मूव होत असेल तर त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट राहील। म्हणजे स्टेट ऑफ रेस्टमध्ये असणारा फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव होणारा रेफरन्स हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून कन्सिडर केला जातो। सो मित्रांनो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज also called as Newtonian frame of reference because Newton's laws of motion are obeyed in inertial frame of reference only. So मित्रांनो, we have studied that the Newton's laws of motion, that is there are 3 laws of motion that defines the laws of motion. So the 3 laws are obeyed in only inertial frame of reference. Hence the inertial frame of reference is also called as Newtonian frame of reference. It is also called as classical frame of reference also. All the frame of references which are moving with constant velocity with respect to inertial frame of reference are also called as inertial frame of reference. म्हणजे बघा, एखादी जर इनर्शियल फ्रेम असेल ती स्टेडी आहे आणि दुसरी एखादी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती पहिल्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सच्या रिस्पेक्टमध्ये कॉन्स्टंट वेलोसिटीने जर मूव होत असेल तर ते आपण सेकंड फ्रेमला आपण इनर्शियल फ्रेममध्येच आहे असं कन्सिडर करू शकतो। तर याचं आपण एक्झाम्पल बघून घेऊया। मित्रांनो, इंटरगॅलेक्टिक स्पेस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स। म्हणजे पहा, इंटरगॅलेक्टिक स्पेस हा इनर्शियल फ्रेमचा बेस्ट एक्झाम्पल आहे असं आपल्याला म्हणता येईल। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय। A accelerating frame of reference is known as non-inertial frame of reference where a frame of reference is not moving with constant velocity. Accelerating म्हणजे त्याच्या वेलोसिटीमध्ये बदलाव, म्हणजे असा फ्रेम ऑफ रेफरन्स की जो स्टेडी नाही, तो मूव होत आहे पण त्याची मूव होण्याची वेलोसिटी ही कॉन्स्टंट नाही, म्हणजेच तो एक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे। So accelerating frame of reference is known as non-inertial frame of reference where the frame of reference is not moving with constant velocity. म्हणजे तो फ्रेम वेलोसिटीमध्ये राहणार पण त्याची वेलोसिटी ही कॉन्स्टंट राहणार नाही, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज नथिंग बट एक्सेलरेशन. हेन्स द नॉन इनर्शियल फ्रेम इज एक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स. So second point is the Newton's laws of motion are not obeyed in non-inertial frame of reference because there are some fictitious, that is pseudo forces are come into existence. आपण स्टडी केलेला आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे फक्त इनर्शियल फ्रेमसाठीच उभे होतात. नेक्स्ट पॉईंट, अ फ्रेम ऑफ रेफरन्स
which is not moving with constant velocity with respect to inertial frame of reference is also called as non-inertial frame of reference. Example, the earth is the best approximation to the non-inertial frame of reference. सो आपण हा थर्ड पॉइंट आपण समजून घेऊया. लेट अस कन्सिडर करा, ही जी फर्स्ट ए फिगर आहे, हा फ्रेम ऑफ रेफरन्स हा इनर्शियल फ्रेम आहे, म्हणजे त्याची वेलोसिटी इक्वल टू 0 आहे, हा रेस्ट आहे. फ्रेम ए हा रेस्ट आहे आणि फ्रेम बी हा एच्या रिस्पेक्टने मूव होत आहे, म्हणजे त्याची वेलोसिटी इज नॉट इक्वल टू 0 बट वेलोसिटी इज ऑल्सो नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे या फ्रेम बीची वेलोसिटी कॉन्स्टंट नाही, म्हणजे ती व्हेरिएबल आहे, ती चेंज होत आहे. तर फ्रेम ए च्या रिस्पेक्टमध्ये फ्रेम बी हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. आणि आपण आता थर्ड बघूया सी.